आठवड्याच्या 5-6 दिवसांमध्ये इतकी जास्त धावपळ असते ना, सकाळची सगळी कामं लवकर आवरून घ्यायची असतात. त्यामुळे बाहेर येत ना असा फेरफटका मारायला अजिबातच येत नाही. आज होता सुट्टीचा दिवस, रविवार म्हटलं की सगळी कामं जी आहेत ती निवांत सुरू असतात. आज म्हटलं चला थोडंसं बाहेर सुद्धा आपण फिरून येऊयात आणि मग त्यानंतरनं घरामध्ये आले आणि पुन्हा माझ्या रुटीनला जे आहे ते सुरुवात केली. तर सगळ्यात आधी चपात्या वगैरे बनवून घेतल्या आणि आज नाश्त्यामध्ये काहीतरी वेगळं बनवायचं होतं, तर म्हटलं चला आज सँडविच आपण बनवूयात. म्हणून इथे बटाटा आधी मॅश करून घेतला. त्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, इथे आलं, मिरची, लसूणची बारीक पेस्ट केलेली होती, थोडीशी कोथिंबीर आणि चवीसाठी थोडासा मी यामध्ये मॅगी मसाला सुद्धा ॲड केलेला होता. आता हे सगळं जे आहे ना ते आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सँडविच मेकर जे आहे ना तर ते मी ऑनलाईन मागवलेलं होतं. तर इथे ब्रेडवरती आहेत ना मी आधी थोडासा बटाटा, त्यानंतरनं थोडंसं चीज असं व्यवस्थित ठेवून घेतलं आणि मग हे सँडविच मेकर जे आहे त्यावरती थोडंसं बटर लावलं. तर सगळ्यात आधी आहेत ना मला असं वाटलं की बटर लावल्यावरती ते अगदी व्यवस्थित असं निघेल, पण माझ्याकडून ती चूक झाली आणि बटर लावल्यामुळे ते सँडविच काही पहिल्या वेळेस इतके चांगले बनलेच नव्हते. त्यानंतर दुसऱ्या वेळेस जेव्हा मी ट्राय केले, जे की मी बिना बटर लावून ट्राय केलेले होते, तर ते अगदी परफेक्ट आणि अगदी व्यवस्थित झालेले होते. पण याला बटर न लावताच सँडविच जे आहे ते बनवतात हे काही मला माहितीच नव्हतं. मी फर्स्ट टाइम ट्राय केलेलं होतं, त्यामुळे ते मला काही इतकं व्यवस्थित असं जमलेलं नव्हतं. पण सेकंड टाइम जेव्हा मी बनवलं तेव्हा मात्र ते अगदी परफेक्ट झालं. त्यानंतर किचन आवरून घेतला. आता एवढा पसारा झालेला होता म्हणून म्हटलं आधी किचन आवरून घेऊयात आणि मगच आपली देवपूजा सुद्धा आवरून घेऊयात. तर सगळ्या शेवटी आज मी देवपूजा करून घेतलेली होती. तर असा होता आजचा व्लॉग. भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये.